माझं नाव मनीषा आहे. माझं वय 30 वर्ष आहे. मी एका खेडेगावात राहते. आमच्याकडे शेती खूप होती. यामुळे माझ्या नवऱ्याने शेतातच एक बंगला बांधला होता. तिथेच आम्ही राहत होतो. शेती भरपूर असल्यामुळे कधीकधी मलाही शेतात जावं लागायचं. यावेळी माझा नवरा खूप खुश व्हायचा. त्याला वाटायचं आपल्या बायकोने दररोज शेतात आलं पाहिजे. पण रोज शेतात जाणं मला शक्यच नव्हतं, कारण घरही भरपूर कामं असायची. गाईचं दूध काढावं लागायचं. यामुळे त्या कामाला मला खूप उशीर लागायचा. सततच्या कामाच्या लोडमुळे मी माझा नवरा संतोषला म्हणाले, आमच्या दोघांना शेतातलं एवढं काम करणं शक्य नाही. यामुळे या कामासाठी आपण एखादा गडी शोधला पाहिजे. माझं बोलणं नवऱ्याला पटलं आणि त्याने दुसऱ्या दिवशी शेजारच्या गावातला एक गडी कामासाठी आणला होता. त्याचं वय 25 वर्ष होतं. त्याचं नाव रामू होतं. त्याचं लग्नाचं वय झालं होतं, तरीही त्याचं लग्न झालं नव्हतं. त्याला एका महिन्यासाठी आम्ही कामावर ठेवलं होतं. पुढे त्याने चांगलं काम केलं तर कायमस्वरूपी त्याला आम्ही कामावर ठेवणार होतो. यामुळे महिनाभर त्याचं काम आम्हाला पाहायचं होतं. तो एकटाच असल्यामुळे त्याचं जेवणही आम्हाला द्यावं लागायचं. तो कामाला खूप चांगला गडी होता, हे त्याच्या प्रत्येक कामातून दिसत होतं. आम्ही शेतात राहत असल्यामुळे माझ्या नवऱ्याला संध्याकाळी कुठेही जाता येत नसायचं. यामुळे अनेक लोक त्यांच्यावर नाराज व्हायचे. मलाही सोबतीला कोणी नसायचं. पण आता गडी आल्यापासून तो नातेवाईकांच्या कार्यक्रमाला हजेरी लावायचा. कामावरच्या गड्याचा स्वभाव खूप बोलका होता. त्यामुळे सतत तो माझ्याशी काही ना काहीतरी बोलायचा. पण अलीकडच्या काळात माझा नवरा घरी नसला की तो मुद्दाम माझ्याकडे यायचा आणि खूप जवळून मला पाहत बसायचा. त्याला वाटायचं घरी आता मालक नाहीत, फक्त मालकीनच आहे. त्यामुळे तिच्याशी बराच वेळ गप्पा माराव्यात. एके दिवशी माझा नवरा गावाला गेला होता. तो संध्याकाळी येणार होता, पण पाहुण्यांनी त्याला उशीर झाल्यामुळे येऊच दिलं नाही. यामुळे त्यानं मला सांगितलं, मनीषा, तू अजिबात घाबरू नकोस. एका रात्रीचा तर प्रश्न आहे. बाहेरच्या पडवीत आपल्या गड्याला जरा सावध झोपायला सांग. आमचं हे बोलणं गड्याने ऐकलं होतं. मालक घरी येणार नाहीत म्हणून तो खूप खुश झाला होता. त्याला वाटलं आज मालकीन आपल्याला नक्कीच जवळ बोलवेल. खरोखरच मला संध्याकाळी खूप भीती वाटायची. यामुळे मी त्याला सांगितलं, मी संध्याकाळी कधीही तुला आवाज दिला तर तू लगेच माझ्याकडे ये आणि खूप सावध झोप. मी असं म्हटल्यावर तो थोडा नाराज झाला होता. त्याला वाटायचं थंडीचे दिवस असल्यामुळे मालकींना आपल्याला आत झोपण्यासाठी बोलवावं. त्याच्या नाराजीवर मी म्हणाले, तुझ्या अंगावर घेण्यासाठी मी भरपूर कापड देते. यामुळे तुला थंडी लागणार नाही. असं म्हणून मी झोपण्यासाठी माझ्या बेडकडे आले. मी दरवाजा मुद्दाम उघडा ठेवला होता, कारण मला एकटीला आत खूपच भीती वाटत होती. संध्याकाळी 10 वाजता मला थोडा डोळा लागला आणि एक स्वप्न पडलं. त्यानंतर मला जाग आली. बाहेर येऊन पाहते तर पडवीत झोपलेला गडी तिथे नव्हताच. यामुळे मी खूप घाबरले. मला वाटलं त्याला आज बोलावलं नाही म्हणून तो नाराज होऊन कुठे गेला तर नाही ना, तर तसं तर नसेल ना, असा विचार माझ्या डोक्यात आला. असा असतानाच घरासमोरच्या वाटेने बॅटरी चमकली. तेव्हा मी आणखीन घाबरले आणि पटकन आत आले. ते नक्की कोण आहे हे मी खिडकीतून पाहत होते. त्याला खूप निरखून पाहिलं तर तो आमचा रामूच होता. मी त्याला आतून म्हणाले, रामू, एवढ्या रात्री कुठे गेला होतास? अचानक माझा आवाज ऐकल्यावर तोही घाबरला होता. त्याला वाटलं एवढ्या रात्री मालकीनबाई गाढ झोपलेल्या असतील. माझ्या आवाजाची खात्री झाल्यावर तो मला म्हणाला, नदीजवळच्या विहिरीवर गेलो होतो. मोटार चालू करायची होती. मालकानं तसं सांगितलं होतं. असं बोलताना थंडीने त्याचे हातपाय खूप थरथरू लागले होते. यामुळे मला वाटलं त्याला आपण थोडा वेळ आत बोलवावं आणि सोफ्यावर झोपायला सांगावं. त्या क्षणी माझं मन मला सांगत होतं, त्याला आपण आत बोलू तर खरं, पण त्याच्याकडून काही वेगळं घडलं तर.
कारण तो माझ्यापेक्षा खूप तरुण होता. शिवाय त्याचं लग्नाचं वयही झालेलं होतं. शेवटी मी त्याला म्हणाले, रामू, तू आत येऊन झोप, गारव्यामुळे तुझे हातपाय वाकडे झाले. असं म्हणून रात्री 1 वाजता त्याला मी आत बोलावलं. सोफ्यावर तो माझ्याकडे तोंड करून झोपला होता. मी जागीच होते, फक्त अलगदपणे डोळे बंद केले होते. त्याला वाटलं मालकीनबाई आता झोपी गेल्या आहेत, यामुळे त्याची सारी नजर माझ्याकडेच होती. थोड्या वेळानं तो हळूहळू उठला आणि माझ्या शेजारी झोपला. तो हळूहळू माझ्याकडे सरकत होता. त्याचं थंडगार पडलेलं अंग मला जाणवत होतं. तेव्हा मी त्याला काहीच बोलले नाही. त्याला विरोध करावा तर तो अचानक निघून जाईल, यामुळे आपलं अवघड होईल, या भीतीनं मी त्याला विरोध करू शकले नाही. दुसरीकडे माझा नवरा माझ्याकडे त्या बाबतीत फारसं लक्षही देत नसायचा. यामुळे तर 6 वर्षानंतरही आम्हाला मूळबाळ झालं नव्हतं. त्या रात्री गड्याकडून आणि माझ्याकडून ती चूक झाली होती. थंडीच्या दिवसात त्याला चांगलीच ऊब मिळाली होती. पहाट झाली तरी तो उठायला तयार नव्हता. म्हणून मी त्याच्यावर रागावले आणि त्याला माझ्याजवळून उठवलं. तो पुन्हा पडवीत जाऊन पडला. मीही थकून गेले होते. पण थोड्या वेळानंतरच गाडीवर माझा नवरा आला. त्यानं घरी आल्यावर उघडा दरवाजा पाहिला आणि त्याला वेगळा संशय आला. पण त्याला पाहता क्षणी मीच म्हणाले, रात्री मला खूप भीती वाटते ना, यामुळे मी दरवाजा उघडा ठेवला होता. त्याला पाहून गडीही ताबडतोब उठला आणि कामाला लागला. मला वाटलं बरं झालं तो थोडा उशिरानं आला, नाहीतर त्यानं गड्याला आणि मला एकत्र पाहिलं असतं तर माझी चांगलीच फजिती झाली असती. त्या रात्रीनंतर मी आणि रामू आमच्यात काहीतरी बदललं होतं. आम्ही एकमेकांकडे बघण्याच्या पद्धतीत, बोलण्यात एक वेगळाच गोडवा आला होता. पण तरीही आम्ही दोघे ते उघडपणे मान्य करायला तयार नव्हतो. एके दिवशी संतोष पुन्हा एकदा गावाला गेला. त्यानं जाताना सांगितलं, आज रात्री पण उशीर झाला तर काळजी करू नकोस. त्याचं बोलणं ऐकताच माझ्या मनात रामूचं स्मरण झालं. संध्याकाळ झाल्यावर मी रामूला म्हटलं, आज पुन्हा तुला बाहेर झोपावं लागेल. रामूने हसत हसत उत्तर दिलं, मालकीन, आता तर मी बाहेर झोपायची सवय केली, पण जर आत बोलावलं तर नक्की येईन. त्याच्या या बोलण्याने माझ्या अंगात विजेचा करंट गेला. मी काहीच उत्तर दिलं नाही. रात्री 10 वाजता मी बाहेर येऊन पाहिलं तर रामू जागाच होता. चांदण्यात तो आकाशाकडे बघत होता. मी विचारलं, रामू, झोपला नाहीस? तो म्हणाला, मालकीन, झोप कशी येईल? तुम्ही घरात एकटी असता तेव्हा मला काळजी वाटते, म्हणून जागा राहतो. त्याचे शब्द ऐकून माझं मन भरून आलं. मी हळूच म्हटलं, रामू, आत ये. तो हळूहळू आत आला. यावेळी त्याला थंडी नव्हती, पण तरीही त्याचे हात थरथरत होते. मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हटलं, काय रे, का थरथरतोस? त्यानं माझ्याकडं पाहिलं. त्या नजरेत होतं ते सारं काही आकर्षण, आदर, भीती आणि प्रेम. तो म्हणाला, मनीषा, तुम्ही माझ्याजवळ आल्यावर मी शुद्ध विसरतो. मला वाटतं हे सगळं स्वप्न आहे. त्याच्या तोंडून मनीषा नाव ऐकून मी थोडीशी चमकली. त्याने माझं नाव घेतलं होतं, मालकीन नाही. याचा अर्थ आता आमच्यातलं नातं बदललंय हे त्यालाही जाणवलं होतं. मी हळूच त्याच्याजवळ सरकले. रामूने माझ्या डोळ्यात बघितलं आणि विचारलं, मी तुमच्याजवळ येऊ शकतो का? मी होकारार्थी मान हलवली. त्या रात्री पहिल्यांदा मी त्याच्या उभेत शहारले. त्याचं तारुण्य स्पर्श, त्याचा उत्साह मला माझं हरवलेलं तारुण्य परत मिळवण्यासारखं वाटलं. त्यानं मला इतक्या जवळ केलं की मी विसरले एका नवऱ्याची बायको आहे. तो म्हणाला, मनीषा, मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो. तुम्ही मला सांगाल ते. मी त्याच्या कपाळावरून हात फिरवला आणि म्हटलं, रामू, तू माझ्याजवळ आहेस हेच पुरेसं आहे. पहाट झाल्यावर रामू हळूच उठला आणि पडवीत जाऊन झोपला. पण जाताना त्याने मला इतक्या प्रेमाने बघितलं की माझं मन त्याच्याकडेच अडकून पडलं. त्या दिवसापासून संतोष गावाला गेला की रामू माझ्याजवळ येऊ लागला. आम्ही बोलायचो, हसायचो आणि एकमेकांच्या सान्निध्यात हरवून जायचो. रामूचं बोलणं, त्याची माझ्याबद्दलची काळजी मला हवीहवीशी वाटू लागली होती. एके दिवशी रामू मला म्हणाला, मनीषा, तुम्हाला माहिती आहे का, मी या शेतात कामाला आलो तेव्हा मला वाटत होतं हे एक सामान्य काम आहे, पण तुम्हाला बघितल्यापासून माझं मन तुमच्यातच अडकून पडलंय. तुम्ही नसता
तर मी हे काम सोडून गेलो असतो. त्याचं बोलणं ऐकून मी हसले आणि म्हटलं, रामू तू खरोखरच खास आहेस. त्याने मला जवळ घेतलं आणि म्हणाला, माझ्यासाठी तुम्हीच खास आहात. अशातच एके दिवशी संतोषला काहीतरी संशय आला. त्याने रामूकडे पाहण्याची पद्धतच बदलली. एकदा तो अचानक शेतातून परतला तेव्हा रामू आणि मी बोलत होतो. त्यानं विचारलं, काय बोलत होता तुम्ही दोघे? मी लगेच सांगितलं, शेतातल्या कामाबद्दल बोलत होतो. रामू म्हणतोय, पिकं चांगली झाली आहेत. संतोषला काहीच बोलता आलं नाही, पण त्याच्या डोळ्यात संशय होता. त्या रात्री संतोष झोपल्यावर मी रामूला भेटायला गेले. मी त्याला म्हटलं, रामू, संतोषला काहीतरी वाटतंय. आपण थोडं सावध राहिलं पाहिजे. रामू म्हणाला, मनीषा, मी तुमच्यासाठी कुठलंही धाडस करायला तयार आहे, पण मला तुमच्यापासून दूर राहणार नाही. मी त्याला समजावलं, थोडा वेळ थांब, सगळं ठीक होईल. पण प्रेमाला सीमा नसतात. रामू आणि माझं हे नातं दिवसेंदिवस गहिरं होत चाललं होतं. आम्ही एकमेकांसाठी जगू लागलो होतो. आणि असं असतानाच एके दिवशी संतोषनं रामूला बोलावलं आणि म्हटलं, रामू, तुझं काम संपलं, तू जाऊ शकतोस. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. रामूचा चेहरा पडला. त्यानं माझ्याकडे बघितलं. मी काहीच बोलू शकले नाही. रामू जाताना माझ्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मी मनातल्या मनात त्याला सांगितलं, रामू, तू गेलास तरी माझं मन तुझ्याकडेच असेल. रामू गेला, पण त्यानं माझ्या आयुष्यात असा ठसा उमटवला की आजही त्या शेतातल्या वाऱ्यावर त्याचा गंध येतो. मी अजूनही त्याची वाट बघते. कधीतरी येईल का परत, कधीतरी भेटेल का माहीत नाही, पण एवढं मात्र खरं की माझ्या आयुष्यातल्या त्या काही महिन्यांनी मला खरं प्रेम काय असतं ते शिकवलं. रामू गेल्यापासून माझं मानसपण हरवल्यासारखं झालं. शेतातलं काम, घरचं काम सगळं वैफल्यग्रस्त वाटू लागलं. संतोषशी बोलतानाही माझं मन रामूकडेच असे. मी त्याला विसरण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याची आठवण माझ्या अंगाअंगात भिनली होती. एके दिवशी दुपारी मी शेतात एकटीच होते. अचानक मला कोणीतरी मागून येऊन डोळे झाकले. त्या स्पर्शाने मी थरथरले. तो रामू होता. मी वळून पाहिलं तर तो उभा होता, अगदी तसाच, पण आता त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच आकर्षण होतं. मी आश्चर्याने विचारलं, रामू, तू इथे कसा? तो हसला आणि म्हणाला, तुमच्याशिवाय मला राहावेना मनीषा. मी जवळच्या गावात कामाला लागलो, पण रोज तुम्हाला पाहायची इच्छा होती म्हणून आलो. मी त्याला मिठीत घेतलं. 2 महिन्यांची तडफड एका क्षणात शांत झाली. तो म्हणाला, मनीषा, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही कसे आहात? संतोष काय म्हणतो? मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि म्हटलं, मी तुझ्यासाठी रोज मरते आहे रामू. संतोषला काही कळलं नाही, पण तू गेल्यापासून मी जणू मेलेच होते. रामूने माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या निळ्याशार डोळ्यात प्रेमाचा महासागर होता. त्याने माझ्या कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाला, आजपासून मी दररोज येईन. संतोष गावाला गेला की तुम्हाला भेटेल. फक्त तुम्ही माझ्यासाठी अशीच थांबा. मी होकार दिला. त्या दिवसापासून सुरू झालं आमचं गुप्त मिलन. संतोष गावाला गेला की रामू यायचा. आधी फक्त गप्पा, मग हातात हात, मग मिठी, आणि मग हळूहळू आम्ही एकमेकांत हरवून गेलो. एके दिवशी पावसाळ्याची सांज होती. संतोष शहराला गेला होता. पाऊस इतका जोरात कोसळत होता की दिसेनासं झालं होतं समोरचं. अशातच दारावर टकटक झाली. दार उघडताच रामू भिजलेल्या अवस्थेत उभा होता. त्याच्या अंगावरचे कपडे अंगाला चिटकले होते. त्याचं सुडौल बांधेसूद शरीर पावसाच्या थेंबांनी नटलेलं बघताच माझ्या अंगात शिरशिरी आली. मी त्याला आत ओढलं आणि म्हटलं, वेडा झालास का एवढ्या पावसात? तो म्हणाला, तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी मी काहीही करेन. त्याचे भिजलेले केस मी हाताने नीट केले. तो माझ्याकडे बघत होता. त्याच्या नजरेत होती तहान. त्याने माझा हात हातात घेतला आणि हळूच ओठांशी लावला. त्या स्पर्शाने मी विद्युलता झाली. मी त्याला आतल्या खोलीत घेऊन गेले. त्याचे भिजलेले कपडे काढायला मदत केली.
त्याचं तरुण स्नायूंनी भरलेलं शरीर समोर आलं. मी लाजले, पण त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, मनीषा, तुमच्यासाठी मी जिवंत आहे. तुम्ही मला हवी आहात. त्याने मला जवळ घेतलं. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. आत मात्र प्रेमाचा महापूर आला होता. रामूचे स्पर्श, त्याची ऊब, त्याचं तारुण्य, सगळं इतकं देखणं होतं की मी स्वतःला विसरून गेले. तो मला म्हणाला, मनीषा, तुमचं प्रत्येक अंग मला मोहून टाकतं. तुमचे डोळे, तुमचे केस, तुमचे हात, तुमचा स्पर्श, सगळं अप्रतिम आहे. मी त्याच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हटलं, रामू, बोलू नकोस, फक्त माझ्यासोबत राहा. त्या रात्री आम्ही एकमेकांत गुंतून गेलो. पहाटेपर्यंत प्रेमाचे धागे विणत राहिलो. त्याने माझ्या केसात बोटं फिरवली, माझ्या कपाळावरून हात फिरवला, माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, तुमचे डोळे चांदण्यासारखे आहेत, यात हरून जावंसं वाटतं. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. त्याच्या हृदयाचा ठोका ऐकत होते. तो म्हणाला, हा ठोका फक्त तुमच्यासाठीच धडकतो आहे. पहाटे जाताना त्याने मला एक फूल दिलं आणि म्हणाला, हे ठेवा, उद्या पुन्हा येईल. तो गेला, पण त्याचा सुगंध माझ्या भोवती रेंगाळत होता. त्या दिवसापासून आमचं प्रेम आणखीनच गहिरं होत गेलं. संतोष गावाला गेला की आम्ही भेटायचो. कधी शेतातल्या ऊसाच्या बनात, कधी घरात. एकमेकांच्या अस्तित्वात हरवून जायचो. रामू मला फुलं द्यायचा, माझ्यासाठी गाणी म्हणायचा, माझ्या केसात बोट फिरवायचा. त्याच्यासोबत असताना मी एक वेगळी स्त्री होते, तरुण, उत्साही, प्रेमात बावरलेली. माझ्या अंगावरचे कपडे त्याला आवडायचे, मी मात्र लाजायचे. पण हळूहळू त्याच्यासमोर मी सगळं संकोच सोडून दिला. एके दिवशी रामू मला म्हणाला, मनीषा, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुम्ही माझ्यासोबत चला कुठेतरी दूर. मी घाबरले. मी म्हणाले, रामू, पण समाज, आपली बदनामी. तो म्हणाला, प्रेमापुढे समाज कुठला? तुम्ही मला हवे आहात. मला फक्त तुमची गरज आहे. त्याचं बोलणं ऐकून मी भारावून गेले. पण अजूनही माझ्या मनात भीती होतीच. तरीही रामूच्या प्रेमाने मला असं बेफिकर केलं की मी त्या भीतीला सोडून दिलं. आम्ही एकमेकांसाठीच जगू लागलो. रामूच्या स्पर्शाने मला पुन्हा तारुण्याची ओढ लागली. त्याची ऊब, त्याची ऊर्जा, त्याचं वेड, सगळं मला हवंसं वाटू लागलं. आम्ही रात्रीच्या अंधारात प्रेम केलं, पावसात नाचलो, चांदण्यात स्वप्न बघितली. मी विसरले की मी एका नवऱ्याची बायको आहे. रामूजवळ मी फक्त एक स्त्री होते, प्रेमातली वेडी बावरी. पण प्रेम कितीही गैर असलं तरी वास्तव्य समोर होतंच. एके दिवशी संतोषने मला विचारलं, तू खूप बदलली आहेस, काय झालं? मी काहीच बोलू शकले नाही. माझ्या डोळ्यात रामूचं प्रतिबिंब होतं. संतोषला काहीतरी संशय आला असावा, पण मला या सगळ्याची पर्वा नव्हती. कारण रामू माझा होता, फक्त माझा. आणि हे प्रेम शाश्वत होतं, किमान मला तरी तसं वाटत होतं. रामू पुन्हा यायला लागल्यापासून माझं आयुष्य बदलून गेलं होतं. संतोषकडे पाहतानाही मला रामूच दिसायचा. त्याचे स्पर्श, त्याची नजर, त्याचं हसणं, सगळं माझ्या मनात घर करून बसलं होतं. पण आता आमच्या भेटीगाठी अधिक सावधपणे व्हायला लागल्या होत्या. संतोषला संशय आल्यापासून तो माझ्याकडे पाहण्याची पद्धत त्याने बदलवली होती. एके दिवशी रामूने सांगितलं, मनीषा, आता आपली भेट घरात शक्य नाही. संतोषला काहीतरी वाटतंय. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी विचारलं, मग कुठे जाणार? तो म्हणाला, शेताच्या टोकाला एक जुनी विहीर आहे, तिथं एक मोठं झाड आहे, तिथं रात्री भेटू. मी होकार दिला. त्या रात्री चालणं चांगलंच होतं. संतोष झोपला की मी हळूच उठले. त्यानं कुठे जातोय असं विचारलं तर म्हटलं, संडासला. पायात चप्पल न घालता मी थेट शेताच्या वाटेने निघाले. रात्रीच्या वेळी शेतातली वाट चालणं म्हणजे साहस होतं, पण रामूच्या प्रेमापुढे ते साहसही सोपं वाटत होतं. विहिरीजवळ पोचले तर रामू तिथेच उभा होता. चांदण्यात त्याचा चेहरा चमकत होता. मला पाहताच त्याने हात पसरवले.
मी धावत जाऊन त्याच्या मिठीत शिरले. तो म्हणाला, मनीषा, तुमच्याशिवाय एक क्षणसुद्धा जगवत नाही. रोज तुम्हाला भेटायचं आहे. मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून म्हटलं, मलाही तसंच वाटतंय रामू, पण हे लपून छपून जगणं थकून टाकतंय. तो म्हणाला, मग धाडस करा, माझ्यासोबत चला. आपण दूर कुठेतरी जाऊ, नवे आयुष्य सुरू करू. त्याचे शब्द माझ्या मनात शिरले. पण मी म्हटलं, रामू, मला वेळ दे, सगळं विचार करू. त्याने माझा हात हातात घेतला आणि हळूच ओठांशी लावला. त्या स्पर्शाने मी विद्युलता झाली. त्या रात्री आम्ही झाडाखाली बराच वेळ बसलो. रामूने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. चांदणं आमच्यावर रिमझिम पडत होतं. तो म्हणाला, तुमचे केस चांदण्यासारखे चमकतात, तुमचे डोळे ताऱ्यांसारखे लखलखतात. मी हसले आणि म्हटलं, रामू, तू खूप गोड बोलतोस. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हटलं, तुमच्यासाठी मी कवी झालो. त्याने माझ्या गालावरून हात फिरवला. त्याचे बोट माझ्या ओठांपर्यंत आले. मी हळूच ते बोट ओठांशी लावलं. तो भारावून गेला. त्याने मला जवळ घेतलं आणि माझ्या कपाळावर, डोळ्यावर, गालावर हळूवार ओठ टेकवले. मी देखील त्याच्यात हरवून गेले. बाहेर थंड वारा सुटला होता. आमच्या अंगात ऊब होती. तो म्हणाला, मनीषा, आज रात्रभर इथेच थांब. मी म्हटलं, पण संतोष उठला तर? तो म्हणाला, थोडा वेळ तरी. मी होकार दिला. तो झाडाला टेकून बसला आणि मी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून पडले. तो माझ्या केसात बोटं फिरवत होता. वर चांदणं, सभोवताली शेतातली गवतं, दुरून कोल्ह्याचा आवाज, हे सगळं इतकं सुरेख होतं की हे सगळं अविस्मरणीय झालं होतं. थोड्या वेळाने रामूने माझ्या कानात कुजबुजलं, मनीषा, मी तुझ्यावर प्राणापेक्षा जास्त प्रेम करतो. तुम्ही मला हवी आहात. मी वर बघितलं. चांदण्यात त्याचे डोळे चमकत होते. मी त्याच्या मानेवर हात फिरवला. तो खाली वाकला आणि आमचे ओठ एक झाले. ते चुंबन इतकं गोड होतं की आम्ही दोघेही विसरून गेलो की आम्ही कुठे आहोत. जणू संपूर्ण विश्वात फक्त आम्ही दोघेच होतो. तो म्हणाला, मनीषा, तुमचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यासारखे मऊ आहेत. मी लाजून त्याच्या छातीवर डोकं लपवलं. त्याने हळूच माझं तोंड वर केलं आणि पुन्हा चुंबन घेतलं. यावेळी चुंबन अधिक गहिरं आणि तीव्र होतं. मीही त्याला प्रतिसाद दिला. बराच वेळ आम्ही एकमेकांत गुंतून राहिलो. रात्र जशी जशी पुढे सरकत होती तसं तसं आमचं प्रेम गहिरं होत चाललं होतं. रामूने माझ्या कपड्यांना हात लावला. मी थोडीशी संकोचले, पण त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं. मी म्हटलं, घाबरू नका, मी तुमच्याशिवाय दुसरं काही नाही. मी शांत झाले. त्याने माझं वरचं हळूच बाजूला केलं. चांदणं माझ्या अंगावर पडलं. तो क्षण पाहून तो थबकला. म्हणाला, मनीषा, तुम्ही किती सुंदर आहात, साक्षात देवी. त्याच्या शब्दांनी मी लाजून गेले. त्या रात्री झाडाखाली चांदण्याच्या साक्षीने आम्ही एकमेकांसोबत पूर्णपणे हरून गेलो. रामूचे स्पर्श, रामूची प्रेम, त्याचं सगळं इतकं तीव्र होतं की मी स्वतःला विसरून गेले. तो माझ्या कानात कुजबुजला, मनीषा, तुम्ही माझी आहात, फक्त माझी. मीही त्याला तितक्याच तीव्रतेने प्रतिसाद दिला. पहाट होतात मी घाईने घराकडे निघाले. रामू म्हणाला, उद्या रात्री पुन्हा येणार ना? मी म्हटलं, येईल, तुझ्यासाठी कुठेही येईल. घरी पोचले तर संतोष अजून गाढ झोपला होता. मी हळूच त्याच्या शेजारी झोपले, पण माझं मन मात्र रामूकडेच होतं. त्या दिवसापासून आमच्या रात्री अशाच सुरू राहिल्या. कधी झाडाखाली, कधी शेतातल्या उसाच्या बनात, कधी नदीकाठी. रामू मला नवीन आयुष्य देत होता. माझ्या शरीराची प्रत्येक रेष त्याने आपल्या बोटांनी ओळखली. माझ्या केसांचा प्रत्येक कडा त्याने आपल्या ओठांनी सजवला. मी पूर्णपणे त्याच्यात विरघळून गेले होते. एके दिवशी रामू म्हणाला, मनीषा, यापुढे असं चोरून भेटणं मला नको. मला तू माझी कायमची हो. मी म्हटलं, रामू, मलाही तेच हवं आहे. पण काय? संतोषला सगळं सांगून टाक, मग दोघं पळून जाऊ. मी शांत झाले. तो म्हणाला, तुमच्या डोळ्यात मी पाहू शकतो. तुम्हालाही हेच हवं आहे. फक्त धाडस करायचं आहे. त्या रात्री मी निर्णय घेतला. परत घरी आल्यावर संतोष झोपला होता. मी त्याच्याकडे पाहिलं. 6 वर्षाचं नातं, पण त्यात प्रेम नव्हतं. दुसरीकडे रामू, त्याच्यासोबत मला जाणवलं की खरं प्रेम म्हणजे काय. मी ठरवलं की उद्या संतोषला सगळं सांगेन, मग जे होईल ते पाहू. दुसऱ्या दिवशी सकाळी संतोष शेतात गेला. मी कपडे बदलत होते. अचानक दार उघडलं. संतोष समोर उभा होता. त्याच्या हातात एक चिठ्ठी होती, जी मी रामूला लिहिली होती. त्याचा चेहरा पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो म्हणाला, हा काय प्रकार आहे, तू आणि रामू? मी काहीच बोलू शकले नाही. तो म्हणाला, मला संशय होता म्हणून मी तुझ्या वस्तू तपासल्या. मी चिठ्ठी सापडली. खरंच तू खूप एवढी मोठी चूक केलीस? मी माझ्या डोळ्यात पाणी आणून म्हटलं, संतोष. तो म्हणाला, काही बोलू नकोस. रामूला कामावर काढून टाकलं तेव्हा समजलं होतं मला.
पण तू अजूनही त्याच्याशी संपर्क ठेवलास. मी शांत होते. तो म्हणाला, मला सगळं कळलंय की गेले किती दिवस सुरू आहे हे. मी म्हटलं, संतोष खरं सांगू, मला तुझ्यासोबत कधीच ते समाधान मिळालं नाही जे रामूसोबत मिळतं. तू माझ्याकडे कधी प्रेमाने बघितलंस का? तुझ्यासाठी मी फक्त घरचं काम करणारी बायको होते. संतोष आचार्याने माझ्याकडे पाहत होता. तो म्हणाला, म्हणजे तू माझ्यातली कमी त्या गड्या शोधलीस? मी म्हटलं, हो, कारण त्याने मला एक स्त्री म्हणून पाहिलं, माझ्या भावना समजून घेतल्या. तुझ्यासाठी मी एक यंत्र होते. संतोषचे डोळे लाल झाले. तो म्हणाला, बरं, तुझी मर्जी, पण लक्षात ठेव, आजपासून तू माझ्यासाठी मेलीस. एवढं बोलून तो घराबाहेर पडला. संध्याकाळी रामू आला. मी त्याला सगळं सांगितलं. तो म्हणाला, मनीषा, यापेक्षा चांगलं काय, आता आपण मोकळे आहोत, चला माझ्यासोबत. मी म्हटलं, रामू, पण कुठे जाणार? समाज काय म्हणेल? तो हसला आणि म्हणाला, समाज काय म्हणेल यापेक्षा आपलं प्रेम किती खरं आहे हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. त्या रात्री रामू माझ्यासोबत होता. आम्ही पहाटपर्यंत जागे होतो. आता कोणतीही भीती नव्हती, कोणताही संकोच नव्हता. आम्ही एकमेकांत पूर्णपणे हरवून गेलो होतो. रामूचा प्रत्येक स्पर्श, त्याचं प्रत्येक चुंबन, त्याची प्रत्येक कुजबूज मला सांगत होती की खरं प्रेम हेच आहे. पहाटे पहाटे आम्ही ते दोघं त्या घरातून बाहेर पडलो. कोणतीही वस्तू नको होती, फक्त एकमेकांची साथ पुरेशी होती. रामूचा हातात घेऊन मी पुढे पावलं टाकलं. कुठे जातो माहीत नव्हतं, पण एक गोष्ट नक्की होती की यापुढचं प्रत्येक पाऊल मी रामूसोबत चालणार होते. आणि हेच खरं आयुष्य होतं, प्रेमाने भरलेलं उबदार सुंदर आयुष्य. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.